हे गाईड्स, आम्ही निघालो गावाला आणि माझा भाऊ आम्ही चाललो आता इगतपुरीला. जस्ट कल्याणवरनं निघालोय आणि अशाच तऱ्हेने आमच्या कल्याणची ट्रॅफिक कधीच जात नाही, नेहमीच आमचे हाय बाबा कांदा दिली. आता आम्ही थांबले पेट्रोल भरायला. आता आम्ही पेट्रोल भरून झालंय. आता आम्ही इथून डायरेक्ट स्ट्रेट निघतोय आणि डायरेक्ट तुम्हाला आता टोल नाक्यावर भेटू. कल्याणवरनं जो शॉर्टकट आहे त्या बागावरनं बाहेर पडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता थोडीशी ट्रॅफिक आहे. हायवेला काम चालू असलं खडगा टोल नाक्यावर पोहोचतोय आणि तुम्ही टोल नाक्याला गर्दी बघू शकता. खूप वेळ गाडीवर बसून भूक लागली होती. आता जस्ट आम्ही आलो हॉटेलला. फोन झालेलं आहे. आता आम्ही जस्ट निघतोय इथून. अशा तऱ्हेने आपण आता कसारा घाटात पोहोचलेलो आहे. कसारा घाटाच्या खालीच आहे. हा बघू शकता कसारा घाट आहे. आपण आता जरा 5 मिनिटं रिफ्रेशमेंटसाठी थांबलो. आता आमचा नाश्ता झालेला आहे. एक थोडंसं भजी खाल्ली आहे. तिथं जेवण केलं पण तरी आम्हाला भजी खायचीच होती म्हणून आम्ही भजी खाल्ली आहे. कसारा घाट चालू झालेला आहे बघू शकता. घाट संपलेला आहे आणि आपण इगतपर्यंत आतमध्ये एंट्री घ्यायची आणि आपला घर सध्या बंद. आता पोहोचलोय इगतपुरी स्टेशन आणि आमचा दादा भेटलाय आम्हाला. हाय कर रे, हाय कर. आता स्टेशनला काय भेटलं नाहीये सो आता आम्ही चाललोय हायवेला काहीतरी खायला. तर आमच्या भावाला खायचा आहे वडापाव. आता ह्या टायमाला आम्ही वडापाव शोधतोय. रात्रीचे वाजलेत 1 सो आता आम्ही चाललोय. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही चाललोय घोटीला. गावी आलोय आणि बॉबीच्या गावची नदी. बॉबी तुझ्या गावचं नाव काय? शेनवडला आम्ही आलेलो आहे आणि आता जस्ट बघा किती सुंदर नदी. लोकांचे घर छोटे छोटे मस्त, किती सुंदर शांत वातावरण, एकदम रिलॅक्स करू शकतात, एकदम चिल. ही शाळा आम्ही असं पोहोचलेलो आहे आणि आमची बहीण स्वीटी पाण्याचा पाईप धरून उभी आहे. आता आम्ही झोपेतून उठून आलोय आणि आता आमचा बॉबी बिगारी काम करणार आहे आणि ही पोलीस आहे. हिच्याकडं बघून कोण बोलेल का? आता हिला पण तिकडं सिमेंट उचलायचं. आणि आमच्या गावच्या मंदिराचं काम चालू आहे हे आणि आमचा एक आणि दुसरा आतमध्ये कामगार आतमध्ये काम करतोय. सेलेटसी बघू शकता. बॉबी कुठं गेलाय? तर बॉबी आता बाहेर येईल. हा आमचा बॉबी आतमध्ये काम करतो. तुम्हाला दिसत असेल तर अंधारात येतो. हात दिसलाय त्याचा. भाऊ काम करताना आणि हे पोलीस हे पाणी उचलायचा संडाचा डबा ले दुसरा पण घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता आतमध्ये आमचा काळा दादा राहुल कर्डक आता पाणी मारतोय. आमच्या मंदिराचं काम जोरदार चालू आहे. हे आमचे पोलीस
आमचा बॉबी थकलाय पूर्ण, गोदरेज कंपनीत कामाला आहे वाटतं. सो गाईज आम्ही आता जेवायला बसलोय. मस्त आम्ही आमच्या अंगणात बसलो जेवायला. यांना पाणी प्यायचे आणि हे विकारासारखे पाण्यासाठी पळत आहेत. आहे आमचं काम चालूच आहे अजून. आजीचा पाण्याचा वेगळाच विषय चालू आहे. आता आमचं इथलं काम झालेलं आहे गावातलं. आता आम्ही इथून गावातून निघालोय. आम्ही 3 जण आहेत R15 वर. समृद्धी महामार्ग हा डायरेक्ट इकडून नाशिकला जातो. बघू शकता किती सुंदर आहे. समृद्धी महामार्गाला आता निघालो आमच्या घरी. ही आमची आजी. चल आजी बाय. आम्ही चाललो बाय. परत एकदा पेट्रोल भरतोय आणि मग इथून रेस्ट घेतोय. कंटिन्यू आपण गाडीवर आलोय. आपण आता थांबलोय साई ढाब्यावर. बघू शकता. जरा 10 मिनिटं आपण जरा शांत घेऊ. आपली गाडी मागे उभी. आपला रिलॅक्स करून झालंय. आता आपण निघतोय. आपला झेंडा दिसलाय इंडियाचा. आज प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारीचा. जसं आम्ही वाशिम सोडलं तसं आम्हाला ट्रॅफिक लागायला चालू झाली आहे. रस्त्याचं काम चालू आहे. खूप वेळापासून हॉल्ट घेतला नव्हता. जस्ट आम्ही आता हॉल्ट घेतलाय. जरा 5 मिनिटं थोडं रिलॅक्स होतोय. मी आणि माझा भाऊ थांबलोय. आता आमचे हातपाय दुखायला लागलेत आणि केसांची हालत बघू शकता आणि तोंडाची पण पूर्ण वाट लागली आहे. थोडं एनर्जीसाठी ॲपी फिज घेतलंय. आता आम्ही रिफ्रेश झालोय. आता आम्ही निघतोय आणि आमचा भाऊ आता थकलाय. त्यामुळं गाडी 5-10 मिनिटं मी चालवणार आहे. हळूहळू जाऊया घरी. गांधारी ब्रिज आणि आम्ही आता पोहोचतोय कल्याणमध्ये. फायनली आम्ही आता कल्याणमध्ये पोहोचलोय. झुलेला चौक, गोदरेज हिल, संदीप हॉटेल. आमची एंट्री चालली आहे. हा आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक. थांबलोय मैत्री कट्टा चायनीज कॉर्नर आमच्या वालदिनीच्या इथला. तर आम्ही आमचं आता पार्सल घेतलंय आणि निघालोय. फायनली आमची जर्नी संपलेली आहे. मी आलोय माझ्या घरी. आता बॉबी जाईल त्याच्या घरी. बाय.